नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे नागपंचमी. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तर तो आहे कालचा व्हिडिओ. म्हणजे पहिल्या दिवशीचा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर नागपंचमी होती, त्यामुळे तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बाहेर बघा आपले जे झाडं आहेत तर ते छान मस्त ना असे हवेवर डुलत आहेत. बाहेर छान असा पाऊस पडतोय आणि मस्त अशी हवा सुटली आहे. तर झाडांचं आपलं हवेवर डुलणं चालू होतं आणि सुंदर दिसत होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. आणि आमची चिमणी बाई बघा तिने ना एक छोटासा तिथे बच्चू दिलेला आहे. आणि तिथे बघा जर आपण कॅमेरा वगैरे म्हणजे मोबाईल वगैरे घेऊन गेलं तर ती तिथल्याच तिथे फडफड तिची चालू असते. तर त्यामुळे मग फारसं काही तिला शूट वगैरे करत नाही. पण ती दाणे वगैरे घेण्यासाठी बाहेर गेली की तिचा जो बच्चू आहे तर तो दिसतो. आणि कदाचित एकच बच्चू दिलेला आहे तिने. तर बघा बाहेर जरी पाऊस पडत असला ना तरी खिडकीमध्ये जे झाडं आहेत तर त्यांना ना पाणी घालावं लागतं. कारण ते जे सगळे झाडं आहेत तर त्यातली माती ना सगळी अशी सुकून जाते. तर त्यामुळे तिथले जे झाडं आहेत तर त्यांना ना पाणी म्हणजे 2-3 दिवसातून एकदा तरी पाणी घालावं लागतं. सध्या वातावरणामध्ये आर्द्रता आहे त्यामुळे रोजच्या रोज पाणी घालण्याची गरज पडत नाही. पण 2-3 दिवसातून एकदा तरी खिडकीवर जी झाडं ठेवलेले आहेत तर त्यांना पाणी घालावं लागतं. तर सकाळचे माझे जे काही कामं होते तर ते सगळे पटापट आटोपले आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. कारण बघा व्हिडिओमध्ये नेहमीच मी सध्या आता तुम्हाला सांगत आहे की घरी ना रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आणि त्यामुळे मग बघा त्यांच्या येण्याच्या आधीच ना घरातले जे कामं आहेत तर ते सगळे असे आटोपावे लागतात. आणि खरं सांगते बघा जेव्हा सणवारं असतील आणि घरामध्ये ना असे काही कामं चालू असतील ना तर इतकी म्हणजे धावपळ होते आणि इतकी अशी पळापळ होते. कारण बघा सणावारांचं नाहीही म्हटलं तरी स्वयंपाक पाणी आहे, त्यांची जी पूजापाती आहे तर ते सगळं ना असं वेगळंच असतं आणि थोडंसं म्हणजे वेळच होतो या कामांना. आणि त्यातल्या त्यात मग यांच्या येण्याचा सुद्धा वेळ होऊन जातो. म्हणजे सध्या आता पेंटिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे. जे इलेक्ट्रिकचं काम होतं तर ते आटोपलं मागेच. आणि आता 3-4 दिवस झाले तर घरामध्ये ना पेंटिंगचं काम चालू आहे. मागे बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की घरामध्ये ना खूप असा सीपेज झालेला. तर त्यामुळे मग पेंटिंगच्या कामालासुद्धा सुरुवात केली आहे. तर ते लोकंसुद्धा लवकरच येतात. तर त्यांच्या यायच्याच आधी ना सगळं हे जे बघा किचनचं जे काही काम आहे किंवा घरातले जे कामं आहेत तर ते आटोपावे लागतात. कारण ते आल्याच्या नंतर ना मग कोणतंही काम ना करू शकत नाही. म्हणून मग आता सध्या बघा इथे स्वयंपाक पाण्याची जी तयारी आहे तर ती माझी चालू आहे. तर आज बघा जे काळे चणे असतात तर ते मी बनवणार आहे. कारण आजच्या दिवशी ना आमच्या इकडे स्वयंपाक पाणी म्हणजे दुसरं काही बनवलं जात नाही. काळ्या चण्यांची उसळ वगैरे बनवली जाते आणि सोबतच बघा ज्याला ह्या असतात धानाच्या तर त्या आणि फुटाणे तर असे पदार्थ खाल्ल्या जातात. सातू वगैरे बनवल्या जाते. तर म्हणजे जेवण जे आहे तर ते असं स्पेशली वरण भात भाजी पोळी वगैरे बनवल्या जात नाही. पण आजकाल बघा सगळे शाळेमध्ये जातात, ऑफिसला जाणारे असतात. तर त्यामुळे मग ज्या पुऱ्या असतात तर त्या मी बनवून घेते. म्हणजे पोळ्याही बनवल्या जात नाहीत. कारण आजच्या दिवशी बघा गॅसवर ना तवा ठेवल्या जात नाही आणि म्हणजे भात वगैरे बनवल्या जात नाही. तर त्यामुळे मग ना तवासुद्धा ठेवता येत नाही पोळ्या बनवण्यासाठी. तर आज बघा किट्टूला आणि तिच्या पप्पांना तर सुट्टी होती. म्हणजे तिच्या पप्पांनी 2-3 दिवसापासून सुट्टी घेतलेली आहे. घरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे, पेंटिंगचं काम चालू आहे. तर त्यामुळे बघा इकडचं तिकडचं सामान वगैरे सगळं असं सरकवावं लागतं. तर त्यामुळे मग ना त्यांनी सुट्टी घेतली आहे 2 दिवसापासून. किट्टूलासुद्धा सुट्टी होती आणि सानू जाणार होती शाळेला. पण बघा अचानक ना खूप असा पाऊस वाढला. म्हणजे सकाळपासून पाऊस चालूच होता. पण शाळेच्या वेळेवर बघा पाऊस ना असा खूप जोरदार आला. तर त्यामुळे मग तिनेही सुट्टी मारली. कारण बसस्टॉपवर जावं लागतं तिला आणि तिथे जाईपर्यंत मग नाही म्हटलं तरी ओलं होतं. तर त्यामुळे मग तिनेसुद्धा सुट्टी मारली. तर चण्याची जी भाजी आहे ती मी फोडणी घातली. पुऱ्यांसाठीचं पीठ मळलं आणि म्हटलं आता शाळेच्या डब्याची घाई नाही आहे तर पूजा वगैरे आटोपून घेते. तर काल बघा श्रावण सोमवार होता आणि यांनी पूजा केलेली. तर त्यांनी ना खूप असे बेलपत्र वगैरे सगळे तिथे चढवलेले. तर आज ते सगळं ना असं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर पूजापातीला सुरुवात केली आहे.
तर बघा घरामध्ये काम चालू असो काही असो, पण जी पूजापाठ आहे तर ती आपल्या ठिकाणी आणि घरातलं काम आहे ते आपल्या ठिकाणी. समोर रुद्राक्षावर जी माळ तुम्हाला दिसत आहे, समोर शिवपिंडीवर जी माळ तुम्हाला दिसत आहे तर ती मी ना रुद्राक्षाची माळ बनवलेली आहे. चांदीच्या तारामध्ये त्याचं गंठन केलेलं. तर त्यामध्ये बघा म्हणजे शिवपिंडीला पूर्णपणे व्यवस्थित घालता येईल अशी ती माळ बनवलेली आहे. तर चांदीमध्ये बनवलेली ती, त्यामध्ये 12 रुद्राक्ष बसले. सोनाराला मी 11 रुद्राक्ष सांगितले, पण 7 इंचीची मला माळ हवी होती, तर त्यामध्ये त्यांनी ना 12 रुद्राक्ष बसवले. तर म्हटलं चला ठीक आहे, 11चा आकडा काय आणि 12चा आकडा काय, तर त्यामुळे मग 12 रुद्राक्षाची ना ती माळ मी बनवलेली. आणि छान बघा अशी आपली देवपूजा झालेली आहे. आणि आजच्या दिवशी बघा नारळ वगैरे सुद्धा चढवल्या जातो आमच्या इकडे, म्हणजे घरच्या देव्हाऱ्यामध्ये एक नारळ चढवला जातो. आणि सोबतच जे शिवजीचं मंदिर आहे तर तिथे बघा नागोबा वगैरे असतात, म्हणजे ॲक्च्युली ना नागोबाच्या मंदिरमध्येच जाऊन तिथे दूध वगैरे चढवल्या जातो आणि नारळ, लाह्या, फुटाणे हे सगळे जे पदार्थ आहे तर ते तिथेसुद्धा चढवल्या जातात आणि घरीसुद्धा चढवल्या जातात. तर त्यामुळे नैवेद्यासाठी बघा नारळ आणि घरची जे फुटाणे वगैरे असतात म्हणजे लाह्या वगैरे असतात तर ते सगळे चढवले. घरची पूजा आटोपली की लगेच पुन्हा मंदिरातसुद्धा जायचं आहे. तर तिथेही जाऊ आणि घरी पुन्हा पेंटिंगवाले येणार आहेत, तर सगळं बघा असं लगबगीने जे कामं आहेत माझे तर ते चालू आहेत. तर इथे बघा पूजा वगैरे माझी सगळी जी आहे ते आटोपली. आणि खरं सांगते घरामध्ये ना जेव्हा अशी छान पूजापाती होते आणि सगळं वातावरण जे आहे ना ते इतकं असं प्रसन्न वाटतं. तर छान अशी जी पूजापाठ वगैरे आहे ती आटोपली. मंदिरातून सुद्धा आली, शूट काही केलेलं नाही, कारण बघा जेव्हा आम्ही मंदिरात गेलो तर त्याच वेळेला पेंटिंगवाले जे दादा आहेत तर ते लोक आले, तर त्यामुळे पटापट तिथली जी म्हणजे पूजापाती आहे ती आटोपली. आणि आज खरंच ना इतकी गर्दी होती, कारण एक तर नागपंचमी आणि दुसरा श्रावण महिना चालू आहे, तर त्यामुळे महादेवांच्या मंदिरमध्ये ना खूप अशी गर्दी असते. तर घरी येऊन मग ना ज्या वाचलेल्या पुऱ्या होत्या तर त्या सगळ्या बनवल्या, जेवण खाणं आटोपलं. आणि त्यानंतर मग सायंकाळच्या वेळेला चहाच्या वेळेवर मी पुन्हा पोहा बनवत आहे. का बरं, तर जे पेंटिंगवाले दादा लोक होते तर ते दुपारच्या जेवणासाठी घरी काही गेलेले नाही, तर त्यामुळे मग त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे बनवण्याचं काम माझं चालू आहे. तर बघा घराची अवस्था तुम्ही बघू शकत असाल. आणि हे काही नवीन नाही, जेव्हा घरामध्ये ना रिनोव्हेशनचं काम चालू असतं तर त्यावेळेला बघा सगळ्या घरामध्ये ना असा रणभण पसारा होतोच आणि प्रत्येकाच्याच घरामध्ये होत असेल, कारण घरामध्ये जेव्हा असं काही काम चालू असतं तर सगळं जे सामान आहे तर ते इकडच्या तिकडे तिकडच्या तिकडे उचलून ठेवावं लागतं आणि त्यामुळे ना सगळ्या घरामध्ये ना असा पसारा होतो. तर ते बघा प्रत्येकाच्याच घरामध्ये होतंच, तर तेच माझ्यासुद्धा घरामध्ये झालेलं. तर त्यांचं सुरू आहे काम आणि आता मी त्यांच्यासाठी बनवत आहे पोहा. सकाळी एकदा म्हणजे आल्याच्या नंतर ना एकदा त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवून देते आणि त्यानंतर मग सायंकाळच्या वेळेला पुन्हा चहा वगैरे ठेवते. तर म्हटलं चला दुपारला जेवण करायला हे काही गेलेले नाहीत, तर त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे बनवून देते. तर पोहा वगैरे त्यांच्यासाठी मी बनवला, त्यांना नाश्त्याला दिलं आणि तोपर्यंत इथे ना चहासुद्धा ठेवून घेते. पोहा वाचलेला होता तर तो लहान भांड्यामध्ये काढून घेतला, कारण इथे ना मोठ्या भांड्यांचा खूप असा पसारा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा पुन्हा आणखी त्यांचं किचनमध्ये ना काम चालू आहे, तर त्यामुळे मग इकडे तिकडे ते उचलून ठेवावंच लागतं, तर त्यामुळे लहान भांड्यामध्ये काढून घेतलं. चहासुद्धा छान असा शिजलेला चहा त्यांना देऊन देते आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी माझे जे सायंकाळचे कामं आहेत म्हणजे साफसफाई आहे, सायंकाळची जी दिवावात आहे तर पुन्हा त्यांनाच सुरुवात करायची आहे. तर थोडीशी बघा दगदग होतेच घरामध्ये जेव्हा असे रिनोव्हेशनचे कामं चालू असतात आणि काही सणवारं असतील, पूजापाती असतील ना, तर त्यावेळेला ना खरंच थोडीशी ना दगदग होतेच आणि कामंसुद्धा कसे करायचे, काय करायचे ते सुद्धा समजत नाहीच. तर सायंकाळची इथे ना दिवावात करून घेते आणि त्यानंतर मग पुन्हा जे काही पसारा पसरलेला आहे तर तो आवरायचा आहे. तर चला दिवावात आटोपली, त्यानंतर पसारा आवरते. पण व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला तर मग आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय, सर्वांना धन्यवाद. हर हर महादेव.